नमस्कार, वंदनाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी मखाना टॉनिक पावडर। ही टॉनिक पावडर लहान मुलांना देखील दुधातून रोज 1 चमचा देता येईल। हेल्थ पण टेस्ट पण। पाव कप काजू, पाव कप बदाम, 1 कप मखाने, पाव कप खारीक पावडर, 50 ग्रॅम खडी साखर, 1 चमचा सूंठ, वेलची, जायफळ पावडर हे सर्व साहित्य टॉनिक पावडर बनवण्यासाठी घेतले आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून मखाने 5 मिनिटे कमी गॅसवर भाजून घ्यावे। मखाना जितका आरोग्यासाठी चांगला तितका चवदार लागतो। मखाना अतिशय पौष्टिक असतो। त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते। उच्च रक्तदाब, डायबिटीस असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहे। बदाम आणि काजू ही कमी गॅसवर 5 मिनिटे भाजून घ्यावे। ड्रायफ्रुट्स मध्ये प्रोटीन, विटॅमिन, फायबर, मिनरल्स, न्यूट्रिशन सारखे गुण भरपूर प्रमाणात असतात। यामुळे ड्रायफ्रुट्स खाणे खूप लाभदायक आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून खारीक पावडर कमी गॅसवर 2 मिनिटे भाजून घ्यावी। तसेच त्यामध्ये सुंठ, वेलची, जायफळ पावडर ही टाकावी। सर्व भाजलेले साहित्य एकत्र करून मिक्सर मधून बारीक दळून घ्यावे। तसेच खडी साखर मिक्सरच्या भांड्यात घेऊन तीही बारीक दळून मिश्रणात मिक्स करून घ्यावी। सध्याच्या धावपळीत आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला जास्त वेळ मिळत नाही। यामुळे हवे ते प्रोटीन आपल्याला योग्य प्रमाणात मिळत नाही। त्यामुळे सतत थकवा जाणवत असतो। त्यासाठी असे मखाना टॉनिक पावडर बनवा। लहान मुलांना देखील दुधातून रोज 1 चमचा देता येईल। तयार टॉनिक पावडर चमच्याने नीट मोकळी करून एअरटाईट डब्यात भरून ठेवावी। 2 मोठे कप दूध उकळून घ्यावे। त्यामध्ये थोडेसे केशर धागे आणि 2 चमचे टॉनिक पावडर टाकून ते सर्व नीट मिक्स करून दुधाला 1 उकळी आणावी। तयार आहे आपले हेल्दी आणि टेस्टी मखाना टॉनिक पावडर। तुम्हीही मखाना टॉनिक पावडर नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे। गरमागरम मखाना टॉनिक पावडरचे दूध सर्व करूया। पिस्त्याच्या तुकड्यांनी दुधाला गार्निश करावे। घरातल्या सर्वांसाठी रोज 1 ग्लास मखाना टॉनिक पावडर असलेले दूध नक्की बनवा। चला तर मग रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। चॅनलला भेट द्या। धन्यवाद।